मी आहे 2 शेताच्या बांधावरती उभा मित्रांनो. आणि यामध्ये आपल्याला तफावत दिसत असेल. व्हिडिओच्या उजव्या बाजूला दिसतो आहे तो आहे CO 86 032 आणि डाव्या बाजूला दिसतो आहे तो आहे VSI 8005. आणि VSI 8005ची अडचण अशी आहे, यामध्ये कानी कोवळी रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जास्त दिसतो. हे आपण पाहू शकता. हे अशा प्रकारे हा रोग आहे. यामध्ये ही पूर्ण बेटची बेट खाऊन टाकतो हा रोग. खोडवा आहे, दुसऱ्याच वर्षाचा खोडवा आहे. आणि यामध्ये ही कानी कोवळी रोग आहे. ही चापकासारखी दिसणारी काडी पूर्णपणे ही खाऊन टाकते. असं राख केल्यासारखं करून टाकते त्यामधल्या कोंबाला. हे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, अगदी स्पष्टपणे दिसत आहे. हे असा वाळून गेले ते आणि त्याच्यामधून ही अशी राखेसारखी बुकटी बाहेर पडते. आणि हा प्रामुख्याने हवेमार्फत पसरतो असं म्हटलं जातं. त्याचा जास्त अभ्यास नाही आपला, पण या प्लॉटमध्ये म्हणजे 2-3 ठिकाणी आहे आपलं क्षेत्र. त्यात सगळीकडे हाच रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसतो आहे. आणि हा आहे 86 032, जो अगदी नावाजलेला वाण आणि शेतकरी ह्याला प्रेफर करतात. त्याचं हेच प्रामुख्याने कारण आहे की आपण पाहू शकता हा निरोगी दिसतो आहे. जरी नवीन वर्षाचा असला, तो खोडवा असला, तरी याची जी उंची वाढ झाली आहे जेवढ्या वेळेत, ती अगदी चांगली आहे. आणि आपण काळोखी पाहू शकता. जास्त काही मेहनत घेतली नाही याला, ना शेणखते लावल्याच्या नंतर अगदी रासायनिक खतांचाच एक डोस झालेला आहे. आणि त्यात ही अशा प्रकारे वाढ गाठता आली आहे. म्हणजे एक चांगल्या बियाण्याचं लक्षण आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला दिसेल बऱ्याच ठिकाणी तूट झाली आहे. त्या रोगामुळे बरीच बेट गेलेली आहेत.